हाय हॅलो गुड मॉर्निंग अँड वेलकम टू रानूज ॲडव्हेंचर अँड क्रिएशन चॅनलमध्ये. तर आज आपण पुन्हा आपल्या टेरेसवर आलेलो आहोत अँड आपल्या परसबागेचा सेकंड पार्ट आपण ह्यामध्ये बघणार आहोत. तर बघू शकतात आपण लास्ट वीकमध्ये जी व्हिडिओ काढली होती, आपले काही वेल्स आपण त्यांची थोडी थोडी कटिंग केली होती. तर हे बघा, आपण जिथून जिथून कटिंग केली होती एका एका फांदीपासून आपल्याला बऱ्यापैकी छोटे छोटे अजून फांद्या मिळालेल्या आहेत. त्यांची वाढ पण एकदम व्यवस्थित झालेली आहे. हे बघा, आपण थोडाही त्यांना सपोर्ट दिलेला आहे. वाव, मस्त. ॲक्च्युली ही शेतकऱ्यांची टेक्निक असते. हे बघा, वाव. आणि हे बघा, आपल्या चवळीच्या वेलाला फुलंही आलेले आहेत. म्हणजे आता लवकरच आपल्याला इथे छोटे छोटे चवळीच्या शेंगा आलेल्या दिसणार आहेत. त्यानंतर इथे बघा, आपल्याला इथेही छोटे छोटे ॲक्च्युली हा दोडक्याचा वेल आहे, गिलक्याचा, सॉरी, नो आय थिंक दोडकाच आहे. अजून छोटं असल्यामुळे ते आपल्याला सिग्निफाय नाही होते, बट त्याच्यावर लाईन्स आहेत छोट्या छोट्या. हे बघा, म्हणजे हा दोडकाचा आहे. इकडे बऱ्यापैकी अजून त्याला छोटे छोटे फुलं पण आलेली आहेत. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या मिरचीच्या रोपांना खूप सारी छोटी छोटी व्हाईट व्हाईट फ्लावर्स आलेले आहेत. वाव, म्हणजे लवकरच आपल्याला छोट्या छोट्या मिरच्या पण मिळतील. हिरवी मिरची, ॲक्च्युली हे लवंगी मिरचीचं बी आपण लावलेलं होतं, तर लवकरच आपल्याला मिरच्याही मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपण जी हळद लावली होती, हे बघा, वाव. लास्ट वीकमध्ये आपण जेव्हा बघितलं होतं छोटे छोटे होते. आता पूर्ण जी बॅग आहे आपली, आपण ज्याच्यात लावलेलं होतं ते पूर्णपैकी भरलेलं आहे. या छोट्या छोट्या आपण प्लास्टिकच्या ड्रमचा यूज केलेला, त्याच्यातही ते बऱ्यापैकी मस्त झालेले आहे. हे बघा, याच्यातही मस्त झालेलं आहे, मस्तपैकी झाली आहे. अजून एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आपली ही जी वांग्याची रोपं आपण लावलेली होती, जी छोटी होती, ती बऱ्यापैकी मोठी झाली. तर आपण त्यांना आज दुसऱ्या बॅगमध्ये शिफ्ट करणार आहोत, जेणेकरून त्यांची वाढ होईल. आपण हे बघा, हे ऑलरेडी मोठ्या बॅगमध्ये 2 झाडं शिफ्ट केली होती, सॉरी, वांग्याची रोपं, ती पण मस्तपैकी मोठी झालेली आहेत. आणि अजून एक म्हणजे दुसरे जे रोप होतं वांग्याचं, त्याला ही फुलं आलेली आहेत. वाव, हे बघा, या रोपाची वाढ पण खूप मस्त झालेली आहे आणि मस्तपैकी त्याला फुलं आलेली आहेत. आणि पुढे बघायचं म्हणजे आपण लास्ट वीकमध्ये कारल्याची वेलची खुडणी केली होती बघा, शेंड्याची त्याची. तेव्हा प्रत्येक वेलाला फक्त एकच ब्रांच होती, ब्रांच बोलूया आपण. आता बघा, याला छोटे छोटे अजून ब्रांचेस आलेले आहेत. वेल छोटा वेलाला वेल आलेला आहे. ओ बापरे, या वेलाला तुम्ही बघू शकतात, 1 2 3 अँड 4. ॲक्च्युली आपल्याकडे जागा कमी असल्यामुळे आपण खूप सारी झाडं आहे ना मिक्स लावलेली आहेत. आपण ट्राय करतोय की आपण बघूया आपल्याला जेवढे फळं घेता येतील. आणि एक आवड आहे झाडं लावण्याची, त्यांचं संगोपन करण्याची. सो मनापासून ती ही इच्छा पूर्ण होते आणि आपल्याला फळं पण मिळून जातात, भाज्या मिळून जातात. हे चवळीचं वेल आपण लास्ट वीकमध्ये पण बघितलेलं, त्याच्यामध्ये मिक्स आपण पापडी वाल जो आहे तो लावलेला आहे. अजून 2-3 प्रकारची वेल आहे त्याच्यामध्ये मिक्स. इकडे मी दाखवलं तुम्हाला दोडका आहे, अजून दुधी भोपळ्याचाही वेल आहे, तोही वाढतोय. आय गेस इकडे बघू शकतात
डांगराचा वेल आहे आणि बऱ्यापैकी तिथेही फुलं आलेली आहेत. ओप्स लवकर ही मोठी व्हावीत, ग्रो व्हावीत आणि आम्हाला फळे मिळावीत. तर आज आपण ह्या वेलांना, त्यांच्या मुळांना थोडंसं सैल करूया खुरपीने आणि देन त्याच्यानंतर आपण त्यांना आज खतही टाकणार आहोत. इकडे बघू शकतात आपण इथे झेंडूचं जे रोप आहे ते लावले होते, तर बऱ्यापैकी झालेत. हा आपला जास्वंदाचा झाड आहे. त्याला आत्ता फुलं नाहीत, ॲक्च्युली गणपतीमध्ये खूप सारी फुलं होती आणि गणपतीमुळे बऱ्याच लोकांनी ते टेरेसवर असल्यामुळे ते तोडून नेलेत. पण आताही त्याला फुलं येणार. ते बघा त्याला काय आलेले आहेत, हे बघा खूप सारे काय आलेले आहेत. आणि टेरेसवरचा माझा सगळ्यात आवडता स्पॉट म्हणजे माझी परसबाग. आणि परसबागेतील सगळ्यात आवडतं रोप म्हणजे माझी तुळस. ही बघा, अशी मस्त हिरवी हिरवीगार. त्याच्यातच ॲक्च्युली ते हे कढीपत्त्याचं झाड होतं, जे पावसाळ्यात लोकांनी पुन्हा कढीपत्ता तोडून नेला, काही राहिला नाही, तर नवीन पालवी त्याला फुटते आणि त्याच्यातच आपण तुळशीचे रोपांचं बी टाकलेलं होतं. हे मस्तपैकी झालेलं आहे. त्यानंतर आपला गवती चहा पण बऱ्यापैकी लोक तोडून नेतात, पण आहे आपलं काम चालून जातं. ठीक आहे, आपल्यामुळे अजून कोणाला आनंद मिळतो, याच्यापेक्षा चांगली गोष्ट नाही. तर यामध्ये आपण सुरण लावलेलं होतं, तर सुरणचं जे झाड आहे ते गेलेलं आहे. म्हणजे त्याचा जे कंद आहे तो खाली असेल तो आपण काढूया. आणि ह्याच्यातच एक अळूचं झाड आहे, तर आपण एक काम करूया. तर ही जी जागा आहे ही पुन्हा आपण युटिलाइज करणार आहोत. हे जे झाड आहे अळूचं हे असंच राहणार, बाकीचं आपण काढून घेणार आणि त्यामध्ये आपण इथे चवळीच्या वेलामध्ये च्या आधी इथे आपण अळूची काही पानं म्हणजे झाडं लावलेली होती, कंद टाकले होते, तर ते आतमध्ये आहेत आणि त्यांना वाढायला जागा मिळत नाही. तर आपण हे तिकडे आपण शिफ्ट करून घेणार आहोत. म्हणजे या वेलाची ही वाढ प्रॉपर होणार आणि आतमध्ये जी अळूची जी पानं आहेत, त्याचे कंद आहेत, त्यांची वाढ होतील आणि आपल्याला अळूचे पानं मिळतील. आज आपण अजून एक गोष्ट करणार आहोत. ह्या ज्या वेली वाढलेल्या आहेत त्यांना आपण आज सपोर्ट देणार आहोत. दोरीने आपण वरती बांधून घेणार आहोत. तर पुढे मी तुम्हाला दाखवते की मी यांचा सेटअप कसा लावते. कारण आता ह्या ज्या वेली वाढलेल्या आहेत, आता त्यांना फुलं यायला स्टार्ट होतील आणि असं एकाच ठिकाणी त्यांचं पूर्ण गर्दा झाल्यामुळे कदाचित त्यांना फुलं येण्यास थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आपण त्यांना व्यवस्थित करूया आणि बघूया. तर आता ह्या वेलांना सपोर्ट कसा द्यायचा तो प्रश्न होता. तर मला इथे एक आयडिया सुचलेली आहे. जी टाकीची जी शिडी आहे त्याला मी एक असा बांबू बांधून घेतला आहे आणि त्याच्यानंतर आपण इथून सपोर्ट देऊन आपल्या ज्या वेली आहेत दोरीने त्यांना असा आपण सपोर्ट देण्याचा प्रयत्न करूया. बघूया कसं होतं ते. त्यासाठी दोरी आणि खुर्पी वगैरे आपण आणलेली आहे वरती. खुरपीने आपण झाडांची जी मुळं आहेत ते जरा सैल करूया, नंतर त्याला खत टाकूया आणि या दोरीचा उपयोग करून आपण सपोर्ट देऊया. तर हे बघा आपण ह्या दोऱ्यांचा उपयोग करून असा एक सेटअप तयार करून घेतलेला आहे. त्या आपण 2 दोऱ्या टाकल्या सपोर्टसाठी, खिळा मारून घेतलेला आहे. नंतर तिथे अशा दोऱ्या बांधून आपण इथे त्याला सपोर्ट देऊया. आणि अजून एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे जिथे मी तुम्हाला दाखवले होते फुलं आलेली आहेत, तिथे बघा मस्तपैकी छोटे छोटे चवळीच्या शेंगा त्याला लागलेले आहेत. वाव. आणि ही गावठी चवळीची शेंगे मोठी झाल्यावर मी तुम्हाला दाखवेन. तर आता सध्या या दोरीचा उपयोग करून आपण वेल जे आहेत त्या दोरीला सपोर्ट देऊया. तर आपण हे वेल असे सपोर्ट द्यायला सुरुवात केलेली आहे, पण आता एक गोष्ट लक्षात आली आहे की इथे खूप सारे वेल एकात एक गोल 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 मिक्स झाल्यात. तर हे जरा ट्रिकी आहे. आधी ते आपल्याला सेपरेट करावं लागेल. लाईक चवळीचा वेल आणि पापडी वाल एकत्र झाला तो जरा आपण वेगळा करूया, म्हणजे त्याला वाढायला
व्यवस्थितपणे दोघांनाही ग्रोथ मिळेल. तर हे बघा, आपण असं सपोर्ट देऊन दोरीच्या साहाय्याने वेलांना आपण सपोर्ट दिलेला आहे. आता ही एक दोरी राहिली, तर आपण थोड्या वेळाने हा जो 24वा वेल आहे यालाही इथून एक अशी दोरी पास करून घेणार आहोत आणि इथून ह्या वेलाला सपोर्ट देऊन मग असं. तर हे बघा बऱ्यापैकी झालेलं आहे. आता बघू हे किती सपोर्ट देते. होप सो की व्यवस्थित राहावं आणि माझी परसबाग अशीच फुलत राहावं. सो आता आपण झाडांना इथे आपल्या रोपांना वेलांना खत वगैरे टाकूया. इथे एक गोष्ट लक्षात आली की ते वांग्याचं जे रोप आहे त्याला असं थोडंसं मे बी काहीतरी रोगाची लागवण झालेली आहे. तर काहीतरी पेस्टिसाईड आपण बघूया याच्यावर काही करता येतं का. आणि आता हा छोटासा जो कारल्याचा वेल आहे त्याच्यासाठी पण आपण सपोर्टला काहीतरी लावू. आणि आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते आपले वेल कशाप्रकारे फुललेत ते. तोपर्यंत काळजी घ्या.